दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण ठरल्यानंतर अजित पवारांचा अपघात झाला, यामुळे शंका वाढते असं जयंत पाटील यांनी म्हटलं. असं आहे की अजितदादा पवारांचा ज्या वेळेला अपघात झाला, तो अपघात होता की घातपात होता, या देशामध्ये आणि या राज्यामधल्या ज्यांनी म्हणून ते पहिल्यांदा हा प्रकार बघितला त्या प्रत्येकाच्या तोंडी तो अपघात नव्हता, तो घातपातच होता, तो घातपातच आहे अशीच भावना होती. ती भावना या सगळ्यांच्या एकंदरीत आत्ताच्या बोलण्यावरून अधिक त्या ठिकाणी दृढ होते, अधिक भक्कम होते आणि अपघात झाला नव्हे तर घातपात झाला या विषयाला पुष्टी मिळते. मृत्यू जो झालाय त्या विषयावरती कुठल्या बड्या नेत्यांवरती ही सुई फिरते, पण त्यांचं नाव पुढे येण्यासाठी म्हणजे बरेच प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आणि बडा नेता कोण, हा नाव कुणाचा असं म्हणजे सस्पेन्स करण्यात असं आहे की हा विषय अत्यंत गंभीर आहे, हा विषय अत्यंत सेन्सिटिव्ह आहे आणि ह्या विषयामध्ये उथळ स्टेटमेंट करणं काही उचित नाही. परंतु पहिल्या दिवसापासून माझ्या मनामध्ये हा एक विषय होता की पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी पहिल्यांदा भाषणात सांगितलं की ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला, ज्यांनी मी 70,000 कोटी रुपये खाल्ले म्हणून मला सांगून मला जिणं मुश्किल केलं, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून मी सरकारमध्ये सन्मानानं बसतोय. त्यानंतर सरकारी पक्षातल्या मंत्र्यांची स्टेटमेंट तुम्ही नजरेसमोर आणा. एका मंत्र्यानं दिलेले अप्रत्यक्षपणे दम की तुमची अजून फाईल निकालात निघालेली नाही, तुमची अजून केस कोर्टामध्ये आहे, तोंडाला लगाम लावा वगैरे 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 कोण कोण बोललं ते बघा. त्याच्यानंतर 15 जानेवारीला अजितदादांनी पुन्हा सांगितलं की माझ्याकडे भारतीय जनता पार्टीच्या फार मोठ्या भ्रष्टाचाराची फाईल आहे आणि आता ती फाईल माझ्याकडे आहे, हे अजितदादाचं स्टेटमेंट. त्यानंतर आत्ता बाहेर पडलं की अजितदादाचा राष्ट्रवादी आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी ही एकत्र येत आहेत. ह्या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा 28 जानेवारीला अपघात व्हावा हे अत्यंत योगायोग आहे, हे षडयंत्र आहे हे मी सांगू शकत नाही, तर तपास यंत्रणांनी त्याच्याबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. पण आज तगायत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं किंवा केंद्र सरकारच्या वतीनं आपल्या घटक पक्षाचा प्रमुख नेता हा ज्या पद्धतीनं गेला, या संदर्भामध्ये ना सरकारनं निवेदन केल्याचं मी ऐकलं, ना केंद्र सरकारनं निवेदन केल्याचं ऐकलं. त्यामुळे दाल में कुछ तो काला है.